नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण वर्ग 10 मधील पोएम 3.3 स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग ह्या कवितेबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आपण कवितेला सुरुवात करूया। सो स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग। ओके, तो स्टॉपिंग म्हणजे काय तर थांबणे, वूड्स म्हणजे तर जंगल, स्नोवी म्हणजे काय तर बर्फाच्छादित, स्नोवी मीन्स बर्फाच्छादित अँड इव्हनिंग मीन्स संध्याकाळ। तर बघा, तर हिमाच्छादित किंवा बर्फाच्छादित, तर हिमाच्छादित संध्याकाळी जंगलामध्ये थांबा, जंगलामध्ये थांबा। तर स्टॉपिंग म्हणजे काय म्हणू आपण, विश्रांती। तर बर्फाच्छादित किंवा हिमाच्छादित संध्याकाळी जंगलामधील विश्रांती असं आपण याचं ट्रान्सलेट करूया। ओके, तर बघा, स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग वॉज रिटन बाय रॉबर्ट ली फ्रॉस्ट 1874-1963। तर ही कविता रॉबर्ट ली फ्रॉस्ट ह्या कवीने लिहिलेली आहे। तर 1874 मध्ये त्यांचा जन्म झाला, तर 1963 मध्ये त्यांचा मृत्यू। रॉबर्ट ली फ्रॉस्ट वॉज ॲन अमेरिकन पोएट। तर रॉबर्ट ली फ्रॉस्ट हे एक अमेरिकेतील कवी होते। अँड ही इज हायली रिगार्डेड फॉर हिज रिअलिस्टिक डिपिक्शन्स ऑफ रुरल लाईफ अँड हिज कमांड ऑफ अमेरिकन कोलिक्युअल स्पीच। ओके, तर काय म्हणते बघा की ही इज हायली रिगार्डेड फॉर हिज रिअलिस्टिक डिपिक्शन ऑफ रुरल लाईफ। सो ही इज हायली रिगार्डेड। आता हायली रिगार्डेड म्हणजे काय तर खूप महान समजणे आहे की नाही। तर हे यांना खूप महान असे समजले जायचे, कशासाठी तर फॉर हिज रिअलिस्टिक डिपिक्शन। रिअलिस्टिक म्हणजे काय तर वास्तववादी, अँड डिपिक्शन म्हणजे काय तर वर्णन, म्हणजे एक वास्तववादी वर्णन करणारे कवी, कशाचे तर ऑफ रुरल लाईफ। तर ग्रामीण जीवनाचे एक वास्तववादी वर्णन करणारे एक महान कवी असे यांना समजल्या जायचे। ओके, अँड हिज कमांड ऑफ अमेरिकन कॉलिक्युअल स्पीच, आणि त्यांचा अमेरिकन कॉलिक्युअल स्पीच। आता कॉलिक्युअल म्हणजे काय तर संभाषण, म्हणजे भाषण संभाषण कौशल्यावर त्यांचं काय होतं, कमांड होतं। आता कमांड म्हणजेच काय तर त्यांचं प्रभुत्व होतं, कशावर तर अमेरिकन भाषण कौशल्यावर त्यांचा काय होता, एकदम प्रभुत्व होता। ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकल रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट ऑफ द 20th सेंचुरी। ही इज वन ऑफ द मोस्ट, सर्वात एक लोकप्रिय, ही इज वन ऑफ द मोस्ट म्हणजे सर्वात लोकप्रिय, क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट। आता क्रिटिकली म्हणजे ॲक्च्युअली काय होते तर समालोचक असं म्हणतो आपण। तर या ठिकाणी आपण काय म्हणू तर निपक्ष असे आदरणीय ते अमेरिकन कवी होते। अँड कुठले तर ऑफ द 20th सेंचुरी, 20व्या शतकामधील ते एक आदरणीय अमेरिकन कवी होते, निपक्षपातीपणे त्यांचा आदर केला जायचा। ही रिसिव्ड 4 पल्टिझर प्राइजेस फॉर पोएट्री, आणि त्यांना कवितेसाठी त्यांना 4 असे पल्टिझर प्राइजेस, म्हणजे हे अमेरिकेमध्ये एका कवीला दिल्या जाणारे एक प्राइज आहे, तर त्यांना 4 प्राइजेस देऊन सन्मानित करण्यात आलं होतं। इन धिस पोएम, ह्या कवितेमध्ये द पोएट डिस्क्राइब अ लिटल इन्सिडंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हनिंग। तर बघा, ह्या कवितेमध्ये कवीनी एक लिटल इन्सिडंट, एक छोटीशी घटना त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे की जी हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हनिंग, एका हिमाच्छादित संध्याकाळी घडलेली एक छोटीशी घटना ह्या कवितेमध्ये कवीनी वर्णन केलेली आहे। ॲज अ ट्रॅव्हलर, एक ट्रॅव्हलर म्हणून आहे की नाही, ॲज अ ट्रॅव्हलर म्हणजेच एक प्रवासी म्हणून, द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स। द पोएट इज फॅसिनेटेड, म्हणजे इथं बघा प्रेझेंट टेन्सचं काय तर पॅसिव्ह व्हॉइसचा यूज केलेला आहे। तर पोएट इज फॅसिनेटेड, आता फॅसिनेटेड म्हणजे काय तर आकर्षण म्हणू आपण ज्यांना, कशाचं, बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स, म्हणजे जंगलातील अप्रतिम सुंदर अशा दृश्याचं त्यांना काय होतं, आकर्षण होतं। ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्ज हिम टू गो ऑन। ही स्टॉप्स टू एन्जॉय, त्यांनी आपलं एन्जॉय
जे त्या ब्युटिफुल अशा दृश्याचं, जंगलामधील ब्युटिफुल अशा दृश्याचं जे आनंद घेत होतं त्यांनी ते थांबवलं. बट हिज माइंड अर्ज हिम टू गो ऑन. कारण काय, तर त्यांचं जे मन होतं, माइंड म्हणजे मन, अर्ज म्हणजे विनंती करत होतं. कशासाठी? टू गो ऑन. त्यांना विनंती करत होतो की आपण चला समोर निघूया. टू गो ऑन, चला तर आपण आपल्या जीवनामध्ये काय समोर निघूया. आता हे आनंद खूप झालं, आता ते आपल्याला थांबवलं पाहिजे आणि आता आपण समोर निघूया, असं त्यांचं मन त्यांना विनंती करत होतं. ओके, तर चला मित्रांनो आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया. ओके, तर चला आपण फर्स्ट स्टांजाला बघूया. फर्स्ट स्टांजा बघूया. तर पहिलं कडवं काय म्हणते, हुज वूड्स दीज आर आय थिंक आय नो, हिज हाऊस इज इन द व्हिलेज दो, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. ओके, तर काय म्हणते कवी की हुज म्हणजे कोणाचा, वूड्स जंगल, दीज आर की जे हे जंगल आहे, हे जे जंगल आहे हे कोणाचे आहे, आय थिंक मला वाटते, आय नो मला वाटते, ते मला माहीत आहे की हे कोणाचं जंगल आहे हे मला माहीत आहे. हिज हाऊस इज इन द व्हिलेज की ज्याचं हाऊस कुठं आहे, त्याचं घर कुठं आहे, इन द व्हिलेज की जे कुठं आहे, एका खेडेगावात आहे, एक दूरवर एका खेडेगावात आहे, की ज्यांचं हे जंगल आहे त्याचं जे घर आहे, त्याचं जे घर आहे एक दूर एका खेडेगावात आहे, हे मला काय आहे माहीत आहे, असं कवी म्हणतो. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर, तो मला पाहू शकणार नाही किंवा तो मला पाहणार नाही. स्टॉपिंग हिअर की मी इथं थांबलेला आहे. टू वॉच हिज वूड्स की ज्याचं मी जंगल बघत आहे, की जे कशानं भरलेलं आहे, फिल अप विथ स्नो की जे बर्फानं, स्नो म्हणजे बर्फ, हिम की जे हिमानी पसरलेलं आहे, जे हिमानी आच्छादलेलं आहे, मी त्याच्या जंगलाचा आस्वाद घेत आहे. टू वॉच म्हणजे बघणे, की मी ज्याचा आस्वाद घेत आहे, मी त्याच्या जंगलाचं निरीक्षण करत आहे, त्या जंगलामध्ये एन्जॉय करत आहे. हे विल नॉट सी तो पाहणार नाही, की ज्याचं जंगल कशानं भरलेलं आहे, पूर्ण बर्फानं भरलेलं आहे. तर असं कवी ह्या कडव्यामधून सांगत आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे की हे जंगल कोणाचं आहे हे मला माहीत आहे, हे मला माहीत आहे आणि तो कुठंतरी कोणत्या तरी गावी दूरवर राहतो. अँड ही विल नॉट सी की तो बघणार नाही की मी स्टॉपिंग हिअर की मी त्याच्या जंगलामध्ये थांबून त्याच्या जंगलाचा आस्वाद घेत आहे, की जे जंगल कशानं भरलेलं आहे, पूर्ण बर्फाने भरलेलं आहे, बर्फाच्छादित आहे. त्या बर्फाच्छादित जंगलामध्ये मी आनंद घेत आहे, मी त्या बर्फाच्छादित जंगलामध्ये काय तर खूप एन्जॉय करत आहे, हे त्याला ही विल नॉट सी तो पाहणार नाही, असं कवी म्हणतो. तर मित्रांनो बघा, ह्या कडव्याचं आपण रायमिंग स्कीम बघूया. नो, ओके, हुज वूड्स दीज आर आय थिंक नो, नो याला आपण काय देऊया, ए. ओके, हिज हाऊस इन द व्हिलेज दो, नो दो साऊंड जुळतो याचा, नो दो सेम साऊंड, म्हणून पुन्हा आपण याला काय देऊ, ए देऊ. याला पुन्हा काय देऊ आपण, ए देऊ. ओके, देन ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर, हिअर नो दो हिअर, नो दो वरच्या दोन्ही वर्डशी याचा साऊंड जुळतो का, नाही, म्हणून आपण याला काय देऊ, बी. ओके, अँड देन टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. ओके, नो दो स्नो सेम साऊंड, नो दो स्नो, नो दो स्नो सेम साऊंड, म्हणून आपण याला काय देऊ, ए. पुन्हा काय देऊ याला, ए, म्हणजे ए ए बी ए. सो दिस इज द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा. मग ए ए बी ए ही काय झाली, ह्या कडव्याची रायमिंग स्कीम झाली. ओके, तर मित्रांनो आपल्याला पहिला कडवा समजलं असं मी म्हणतो आणि आपण चला, सो लेट्स गो टू द नेक्स्ट स्टांजा. ओके, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर, बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. ओके, तर बघा काय म्हणते की माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. आता क्युअर म्हणजे काय, तर बघा याचं मिनिंग दिलेलं आहे इथं स्ट्रेंज. आता स्ट्रेंज म्हणजे काय होते, तर विचित्र, विलक्षण आहे की नाही. तर तो काय म्हणतो की माय लिटल हॉर्स, माझा जो छोटासा घोडा आहे, मस्ट थिंक तो विचार करत असावा, काय, इट क्युअर हे काय विचित्र आहे,
काय तर टू स्टॉप विदाउट फार्म हाऊस नियर, की जवळपास कोणता एखादा फार्म हाऊस नाही आहे. आता फार्म हाऊस म्हणजे काय तर शेतामध्ये असणारं घर, त्याला आपण फार्म हाऊस म्हणतो. तर इथं जवळपास कुठं एखादं घर नाही आहे, एखादं फार्म हाऊस नाही आहे. टू स्टॉप विदाउट, की इथं का माझं मालक थांबलेलं असावं, म्हणजे मालक म्हणजे कोण तर कवी, हे कवी इथं का थांबलेलं असावं, म्हणून त्याला काय विचित्र वाटत असावं असं कवी म्हणतो. कोणाला तर माझ्या छोट्याशा घोड्याला. बिटवीन द वूड्स अँड फ्रोजन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. बिटवीन, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, कशाच्या, द वूड्स म्हणजे जंगलाच्या, आणि फ्रोजन लेक. आता फ्रोजन म्हणजे काय तर गोठलेलं, फ्रीज म्हणजे गोठणे, फ्रोजन म्हणजे गोठलेलं, लेक म्हणजे काय तर सरोवर म्हणतो आपण, तलाव. तर हे जे गोठलेलं तलाव आहे आणि ह्या जंगलाच्या मधामध्ये माझे जे मालक आहेत ते थांबलेले आहेत. द डार्केस्ट इव्हिनिंग, द डार्केस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे ना, डार्कचं डार्क, डार्कर, डार्केस्ट म्हणजे सगळ्यात अंधारलेल्या, ह्या वर्षामध्ये सगळ्यात अंधारलेली जी संध्याकाळ आहे, इव्हिनिंग आहे, ह्या संध्याकाळी डार्केस्ट म्हणजे सगळ्यात अंधारलेल्या ह्या संध्याकाळी माझे मालक ह्या जंगलाच्या आणि ह्या गोठलेल्या ह्या तलावाच्या मधोमध काय करत आहेत, काय करत असावे, असं तो विचार करून त्याला विचित्र वाटायला लागलं असावं, की जिथं एखादा फार्म हाऊस पण नाही, काही नाही, एखादं घर पण नाही, की जिथं जंगल आणि इथं गोठलेलं जे लेक आहे, जे तलाव आहे, आणि इतर अतिशय अंधारलेली अशी संध्याकाळ आहे, इथं माझे मालक का बरं थांबले असावे. म्हणून त्याला काय तर आश्चर्य वाटलं, त्याला विचित्र वाटलं. कोणाला तर कवीच्या घोड्याला. ओके, आय होप यू अंडरस्टूड. नाव नेक्स्ट. Okay, so now next, he gives his harness bells a shake to ask if there is some mistake. He gives his harness bell. आता harness bells म्हणजे काय तर इथं बघा त्याचं मिनिंग दिलेलं आहे, bells tied in the neck of horse to control it. म्हणजे त्याच्या गळ्याला बांधलेली घंटा, कशासाठी तर त्याला कंट्रोल करण्यासाठी, म्हणजेच आपण घोड्याच्या गळ्यातील एक घंटा असं म्हणू. तर बघा कवी काय म्हणतो तर ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक टू आस्क म्हणजे विचारणे, कसे काय, इफ हिअर इज सम मिस्टेक. म्हणजे जो घोडा होता त्यांनी आपली गळ्यातील जी घंटा होती त्यांनी शेक केली, शेक म्हणजे हलवली. कशासाठी हलवली, टू आस्क त्यांनी विचारलं, कोणाला तर कवीला, इफ देअर इज सम मिस्टेक, इथं काही मिस्टेक तर झाली नाही ना, इथं काही चुकीचं तर घडलं नाही ना, इथं काही विचित्र तर घडलं नाही ना. का बरं त्यानं कसं विचारलं त्यानं तर ती आपल्या गळ्यातील जी घंटा होती, जी बेल होती, तिला त्यांनी हलवून त्याला कवीला विचारलं की इथं काही विचित्र तर नाही घडलं ना, की जिथं तुम्ही फार्म हाऊस नाही, तिथं तो एक गाठलेला एक तलाव आहे, जंगलाच्या मधोमध तुम्ही थांबलेला आहे, की जी सगळ्यात अंधारलेली जी संध्याकाळ आहे आणि तुम्ही इथं थांबलेलं आहे. म्हणून त्या घोड्यानी आपली जी बेल आहे, आपल्या गळ्यातली जी घंटा आहे ती त्यांनी हलवली आणि कवीला विचारलं, इफ देअर इज सम मिस्टेक, इथं काही अभद्र, इथं काही विचित्र घडलं तर नाही ना. म्हणून तो त्याला विचारायला लागला, कोणाला, कवीला, त्याचा घोडा. द ओनली अदर साऊंड्स द वीप ऑफ इझी वाईन अँड डाउनी फ्लेक. द ओनली अदर साऊंड म्हणजे तिथं पुन्हा साऊंड म्हणजे आवाज, पुन्हा तिथं त्यांनी साऊंड ऐकलं, कसं, द वीप ऑफ इझी वाईन. आता वाईन म्हणजे काय तर वारा, म्हणजे तिथं पुन्हा मंद वाऱ्याचा, इझी वाईन म्हणजे मंद वाऱ्याचा वीप करण्याचा जो आवाज, अँड डाउनी फ्लेक. आता डाउनी फ्लेक म्हणजे बघा इथं दिलेलं आहे त्याचं मिनिंग, सॉफ्ट फिदर लाईक स्नो फ्लेक्स फॉलिंग. म्हणजे जसा बर्फ जो खाली पडत असतो की नाही, तो कसा तर सॉफ्ट फिदर म्हणजे जे पंख आहेत, पिसे आहेत, मऊ पिशासारखा जो बर्फ खाली पडतो त्याचासुद्धा आवाज कवीला तिथं येत होता. पुन्हा कोणाचं तर त्या घोड्याच्या बेलचं, त्याच्या गळ्यातील घंटेचं, आणि स्वीप ऑफ द इझी वाईन अँड डाउनी फ्लेक म्हणजेच मऊ पिसांप्रमाणे जो पडणारा जो बर्फ होता, जो हिम होता, जो वर्षाव होता, त्याचा आवाज आणि त्या मंद वाऱ्याचा आवाजसुद्धा त्यांनी कवीनी त्या ठिकाणी ऐकलं. कशासोबत तर त्याच्या हार्नेस बेल, त्याच्या गळ्यातील घंटेसोबत, की जे घंटा हलवून तो त्याला विचारत होता की इथं काही विचित्र तर घडलं नाही ना, की तुम्ही इथं थांबलेले आहात. ओके,
आय होप यू अंडरस्टूड. नाव नेक्स्ट स्टांजा. तर बघा मित्रांनो, ह्या स्टांजाचा आपण दोन्ही स्टांजाचा आपण रायमिंग स्कीम बघूया. ओके, तर चला मित्रांनो, आपण दुसऱ्या स्टांजाची रायमिंग स्कीम बघूया. क्युअर याला आपण काय देऊ? ये. नियर, क्युअर नियर याचा साऊंड जुळतो म्हणून पुन्हा आपण याला ए देऊ. आता क्युअर नियर लेक, लेकचा साऊंड जुळतो का? नाही, म्हणून आपण याला काय देऊ? बी. याला काय देऊ? बी. क्युअर नियर लेक इयर. आता क्युअर नियर अँड नियर याचा साऊंड जुळतो म्हणून ए बी ए अशी याची रायमिंग स्कीम होईल. ओके ओके. नाव नेक्स्ट स्टांजा बघा. शेक याला आपण ये देऊ. शेक मिस्टेक, शेक मिस्टेक याचा साऊंड जुळतो का? यस. शेक मिस्टेक, शेक मिस्टेक याचा सुद्धा साऊंड जुळतो म्हणून याला सुद्धा ये. स्टेक मिस्टेक स्वीप याचं जुळत नाही म्हणून याला आपण काय देऊ? बी देऊ. अँड सेक मिस्टेक फेक याचा सुद्धा साऊंड जुळतो म्हणून ए बी ए याची सुद्धा रायमिंग स्कीम ए बी ए अशी होणार. ओके. So let's go to the next stanza. Okay, so the woods are lovely, dark and deep, but I have promised to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. Okay, तर बघा शेवटच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतो, तर द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप. तर हे जे जंगल आहे ते खरंच अप्रतिम आहे, सुंदर आहे, लवली आहे, घनदाट आहे. हे जे जंगल आहे हे खरंच काय आहे, तर खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे, मनमोहक आहे आणि डार्क आहे, घनदाट आहे, खूपच मोहून टाकणार आहे मनाला. परंतु आय हॅव प्रॉमिस टू की परंतु मला माझे वचन पाळायचे आहे. अँड मैल्स टू गो आणि मला खूप लांब जायचं आहे. बिफोर आय स्लीप मला झोपी जाण्याच्या पूर्वी, म्हणजेच मला मृत्यू येण्याच्या पूर्वी मला माझे बरेच असे वचन आहेत की जे पाळायचे आहेत. म्हणून मला ह्या जंगलामध्ये जास्त काळ गुंतून राहता येणार नाही. जरी ते खूप सुंदर असले, मोहक असले, आकर्षक जरी असले, खूप आनंद देणारी जरी असले, तरी मला तिथं जास्त काळ राहता येणार नाही. कारण काय, तर आय हॅव प्रॉमिस टू कीप आणि मला अजूनही अनेक वचने पाळायची आहेत. अँड मैल्स टू गो आणि खूप लांब अजून चालायचं आहे. बिफोर आय स्लीप, बिफोर आय स्लीप म्हणजे मला मृत्यू येण्याच्या पूर्वी मला खूप माझा प्रवास गाठायचा आहे. मला अजूनही खूप जबाबदाऱ्या पाळायच्या आहे, अजूनही मला खूप वचने पूर्ण करायची आहेत. मला ह्या आनंदामध्ये गुरफडून राहता येणार नाही. तर असं ह्या शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतो. म्हणजेच एकंदरीत कवीला आपल्याला ह्या कवितेच्या माध्यमातून असं संदेश द्यायचा आहे की द सक्सेस इज नॉट अ डेस्टिनेशन, द सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. म्हणजे हा जो यश आहे हा एक प्रवास आहे, तो मुक्कामाचा ठिकाण अजिबात नाही. म्हणून मला ह्या आनंदामध्ये गुरफडून राहता येणार नाही. तर हे कितीही जरी आनंद मनमोहक असले तरी मला समोर जावंच लागेल, आहे की नाही. की मृत्यू येण्याच्या पूर्वी मला बरेचसे जे प्रॉमिसेस आहेत, वचने आहेत, ते मला पाळायची आहे. ओके. तर म्हणून मित्रांनो, ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला कितीही जरी आनंद देणारी जरी एखादी गोष्ट असेल तर त्या गोष्टीमध्ये आपण गुरफडून न राहता जीवनामध्ये आपण समोर पाऊल टाकत गेलं पाहिजे, आहे ना. जीवनगानी गातत जावे, आहे की नाही, पुढे पुढे चालावे, आहे की नाही. तर एका ठिकाणी थांबून न राहता आपल्याला पुढे पुढे चालत राहायचं आहे. की आपल्याला आता असं नाही की बस पुरे झाले, आहे की नाही, मी खूप यश संपादन केलो असं जर म्हटले तर तुम्ही तिथं संपले. जो थांबला तो संपला. म्हणून आपण पुढे पुढे चालत राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा संदेश रॉबर्ट फ्रॉस्ट ह्या कवीने दिलेला आहे. बघा मित्रांनो, शेवटच्या कडव्याचं रायमिंग स्कीम काय होईल, तर डीप ये, कीप पुन्हा ये, कारण की यांचा साऊंड सेम आहे. डीप कीप स्लीप पुन्हा याचं साऊंड सेम आहे म्हणून आपण याला ये. डीप कीप स्लीप स्लीप म्हणजे याचं सुद्धा ये. म्हणजे बघा याची रायमिंग स्कीम काय होईल, तर ये 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 ये. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही कविता
I hope you might be understood. Okay, so keep practicing and have a fun.